माझं नाव अनवर शेख आहे आणि मी मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन याचा एक डायरेक्टर आहे, संचालक आहे. आणि आताच सध्या सिंहगड परिसरामध्ये एक फ्लॅग तिकडे जे ऐतिहासिक गड आहे त्या ऐतिहासिक गडच्या एंट्री गेटवरती एक फ्लॅक्स बोर्डवरती लावण्यात आले. त्याच्यावरती मजकूर असं लिहिलं होतं की हा हिंदूचा गड आहे आणि इकडे मुसलमानांनी या गडावरती प्रवेश करू नये, हुक्म वरून असं 4 ओळीचा बोर्ड तिकडे लावण्यात आलं होतं. आणि जेव्हा स्थानिक पर्यटक यांनी तक्रार आमच्याकडे पर्यंत पोहोचवली, याची आम्ही चौकशी करून आणि जेव्हा आम्हाला असं कळलं की हा बोर्ड त्या परिसरामध्ये लागलेला आहे, आम्ही इमिजिएटली पोलीस चे जे सुपरिटेंडंट पोलीस आहे ग्रामीण पोलीसचे गिल साहेब यांना आणि त्यांच्या सोबत डीएसपी आणि हवेली विभागच्या इन्चार्ज आणि हवेली पोलीस स्टेशनचे पीआय यांना रात्री एक मेलद्वारा याची एक तक्रार आम्ही नोंदवली होती आणि याच्यामध्ये बोर्ड ते इमिजिएटली ते काढण्यात यावे आणि दोषीवरती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्याच्यामध्ये मागणी केली होती. या पत्र मिळाल्याबरोबरच तिकडेचे वन विभाग, पोलीस डिपार्टमेंट आणि काही लोकांनी ते बोर्ड पाहिलं आणि इमिजिएटली सकाळी ते बोर्ड काढण्यात आलं. बोर्ड काढल्यानंतर आम्हाला त्याची सूचना दिलेली आहे की ते बोर्ड काढण्यात आलेलं आहे. पोलिसांकडून सूचना आलेली आहे की बोर्ड काढण्यात आले आणि दोषीवरती कारवाई, आम्ही दोषींचा जे आरोपी आहे त्याचा शोध घेत आहे. तिकडचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहे आणि त्या तपासामध्ये जर आढळलंच कुणी हे केलं तर दोषीवरती कारवाई करण्यात येईल असं ग्रामीण पोलिसांचा अपडेट आमच्याकडे आतापर्यंत आलेला आहे. आणि मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मी आणि डॉक्टर फराह अनवर शेख या दोघांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवलेला आहे जोपर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही आणि दोषींना अटक होत नाही आणि त्यांच्यावरती BNS चे कलमानुसार उचित ते कारवाई करत नाही तोपर्यंत आमची संघटना त्याची पाठपुरावा करणार आहे. आणि पोलिसांनी जे आमचे मेलचा दखल घेतली आणि इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन घेतलं आणि ते बोर्ड काढलं आणि तिकडे जे सामाजिक सलोखा आहे ते कायम ठेवले, त्याच्याबद्दल आम्ही ग्रामीण पोलिसांचा आणि गिल साहेबांचा आणि त्यांची टीमचा आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्यांचा धन्यवाद करते. आणि याचा पाठपुरावा आम्ही पुढे चालूच राहणार आहे जोपर्यंत कारवाई होणार नाही.